नमस्कार, मी उर्मिला आगरकर. कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. लौकिकला आज मी सर्वनाम व्याकरणामधलं म्हणजे आपल्याला शाळेत 3री-4थीला असतं सर्वनाम, नाम वगैरे, पण ह्या मुलांना आम्हाला आत्ता शिकवावं लागतं. कारण असं त्यांना सांगू शकत नाही की तू, मी, माझा, तुझा ह्या शब्दाचा अर्थ लागत नाही. मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की मेंदूपर्यंत अर्थ जात नाही, म्हणून चित्रातून, प्रत्यक्ष गोष्टीतून अर्थ दाखवावा लागतो. तर मग जसं आता तो 3 वर्ष झालं माझ्याकडे येतोय, तसं सुरुवातीपासून लौकिक लौकिक असं शिकवलंय. कोणाची वही लौकिकची, लौकिक आला, लौकिक जेवला, असंच त्याच्या आईबाबांना पण सांगितलं की लौकिक लौकिक करून बोलायचं. सर्वनाम काही, मी, मला, माझा, तुझा काही बोलायचं नाही. पण आता मात्र 5-6 महिन्यापासून आम्ही त्याला सर्वनाम बोलतोय. तर सर्वनाम काय, कोणाचा प्रश्न टाकून असं विचारतो. मग त्याला कळतं की तिथे कुठला शब्द बोलायचा. असं डायरेक्ट माहिती सांगून तू, तुझा, मी, माझा म्हणजे सर्वनाम असं काही सांगितलेलं नाही. प्रसंगानुरूप प्रश्न विचारायचं, सर्वनाम बोल म्हणायचं आणि मग तो सांगतो. असं 6 महिन्यापासून प्रॅक्टिस घेतोय, तेव्हा कुठे आता त्याला काही सर्वनाम तो सांगतोय. तर तुम्हाला मी उदाहरणातून दाखवते. आम्ही ऑलरेडी 5-6 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. तर मी आता वस्तूंवरून मी दाखवते. असं जेव्हा आपण बोलत असतो, मी संभाषण घेते. मागे 2 संभाषणांचा व्हिडिओ झालेला आहे. खरं तर आमचं आठवड्यातून 2-3 संभाषण होतात, पण मी इथे सारखी दाखवू शकत नाहीये. तर मग संभाषणाच्या वेळी सर्वनाम विचारत असतो, इतर वेळी संवाद चालताना सर्वनाम विचारत असतो. आणि मग अशा पद्धतीने मग तो स्वतः सुद्धा अजूनही कधी कधी लौकिक लौकिकचं असंच बोलतो. मग आम्हाला विचारून घ्यावं लागतं. मग प्रॅक्टिसने विचारून त्याला कळणार आहे की हे सर्वनाम म्हणलं की लगेच काय बोलायचं आहे आणि ह्याला सर्वनाम म्हणतात. लौकिक वही आहे, कोणाची वही, 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 ही, कोणाची, कोणाची, ताईचे, कोणाची आहे. हा, मग लौकिकची लौकिकची नको, सर्वनाम काय. हा, माझी. आता हे स्त्रीलिंग पुल्लिंगचा पुन्हा गोळ आहे की हे सुद्धा त्यांना लक्षात राहत नसतं. आपण कसं ऐकतो म्हणून लगेच समजतं की मी मुलगी आहे तर मग मी माझं, माझी, तुझी असं बोलायचं. पण तो मुलगा आहे म्हणून माझा बोलायचं हे लक्षात येत नाही. हे प्रॅक्टिसनेच त्याला कळणार. मग कोणाची वही, कोणाची, सर्वनाम काय, माझी. पेन, कोणाचा. हा, शाबास. आता त्याने सर्वनाम बोललं. सर्वनाम काय, ताईचा बोलायचं का. आणि मग त्याने लौकिक लौकिक, मम्मी मम्मी बोललं की मम्मी नको, सर्वनाम बोल काय. आणि तिथे तो प्रश्न विचारायचा, म्हणजे कोणाचा, कोणाला, कोण. हा, अभ्यास करतो, छान छान विचार करतो, कोण. शाळेत जातो, कोण. शाळेत जातो, कोण. मग सर्वनाम काय, मी. लौकिक लौकिक बोलायचं, सर्वनाम मी. बरोबर. आणि सांगा सांगा, लवकर सांगा, खेळ खेळतो ना. हा, मग आवडतो खेळ, आवडतो ना. कोणाला आवडतो खेळ, कोणाला सर्वनाम काय, कोणाला. कोण नाही, कोणाला, कोणाला. सर्वनाम कोणाचा विचारलं का, माझा. कोणाला, मला. हा, सर्वनाम काय, मला. मला खेळायला आवडतं. नंतर लौकिकला सर्वनाम काय, तुला. अभ्यास, बोलायला शिकवते, कोण. कोण. हा, मग ताई ताई बोलायचं नाही. सर्वनाम काय, हा, शाबास.
तू. आणि मी आहो जाओ हे असं तर आताच त्यांना अगं अरे अहो सांगू शकत नाही. आता सध्या बाबांना सुद्धा तू बोलायचं, आजोबा असू दे सगळ्यांना तू मी असंच बोलायचं. मग तिसरी चौथी झाला ना मग सांगायचं की तू तू बोलायचं नाही, बाबा मोठे समजत नाही, नाहीतर तो अजून गोळ वेगळाच आहे. मग आता तू लौकिक तू हॉटेलमध्ये पूर्वी हॉटेलमध्ये गेला होता, मंचुरियन खाल्लं होतं. कोण कोण गेलं होतं? लौकिक काय बोलायचं, सर्वनाम काय? आणि मग पप्पा मम्मी सर्व लौकिक नाव सर्व नको. काय बोलायचं? कोण 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 गेलं होतं? सर्वनाम काय? लौकिक मम्मी पप्पा. कोण गेलं होतं? कोण सर्वनाम काय? लौकिक मम्मी पप्पा. आम्ही आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. मग मी संभाषण जेव्हा घेत असते त्या संभाषणात तो सांगत असतो की कुठे गेला, ते अनुभव सांगायला लावत असते आणि त्याच्यावरून एकमेकांना प्रश्न विचारून माहिती लिहिणे. संभाषणाचे 2 व्हिडिओ आहेत पूर्वीचे, तुम्ही पहा. तर मग त्याच्यात तेव्हा जेव्हा तो नावं सांगतो तेव्हा मग आम्ही आम्हाला आमचं असं तिथे ते देत असते. आणि मग एरवी घरात बोलताना माझ्याजवळ बोलताना मग ती सर्वनामं आम्ही वापरतो. आम्ही मग तुम्ही सर्वजण. ताई काय बोलणार? आम्ही बोलणार का? ताई काय बोलणार? तुम्ही तुम्ही हॉटेलमध्ये गेला होता ना. अशा पद्धतीने आम्ही मी आम्हाला मला तुला प्रश्न विचारून घ्यायचं. कोणाला म्हटलं की मला. सर्वनाम काय? कोणाला मला. कोणाचा सर्वनाम काय? माझा. असं त्याच्यासाठी राहतो. कोण 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 म्हटलं की मी सर्वनाम. मग तो काय बोलणार? मी. सर्वनाम काय? लगे पुढे शब्द प्रश्न विचारायचा. मग कोण? ताई ताई मग तू. कोण म्हटलं की मी तू. कोणाला म्हटलं की मला. कोणाचा मग तो बोल कोणाचा शर्ट कोणाचा आहे. सर्वनाम काय? कोणाचा. शाबाश माझा. मग आता त्याला असं सतत ह्या 5-6 महिन्यात विचारून मग कोणाचा म्हटलं की त्याला लिंक लागते माझा बोलायचं. कोणाला. आणि मी असं जोर देऊन ला वेगळा अक्षर बोलते मग त्याला कळतं मला. मग मला विचारायचं की कोणाला दिलं. ते पेन्सिल दे ताईला. पेन्सिल दिली. कोणाला? ताईला दिली ना. मग ताई नको. हा बोल तू नाही. कोणाला? तुला. बरोबर. असं करून हे आता मी जाणीवपूर्वक घडवलंय. पण तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा पण संवाद चालू असतात तेव्हा त्या पद्धतीने प्रश्न विचार तो काय पण सांगितलं ती मुलांना लौकिक जे काय नाव आहे त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो. तर ते नाव नको. सर्वनाम प्रश्न विचारायचं आणि सर्वनाम काय. आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगते अक्षरशः परत अजून 5-6 मिनिट सर्वनाम बोल म्हटलं की लगेच तिथे कुठलं प्रश्न विचारायची पण गरज नाही. तिथे कुठलं सर्वनाम आहे ते सर्वनाम ते सांगतात. अक्षरशः जादूसारखं होतं. तर तुम्ही पण तुमच्या मुलांचं अशा पद्धतीने घेऊ शकता. तुमची मुलं जरी खूप प्रमाण असू दे कमी असू दे अजिबात काळजी करू नका. अशा पद्धतीने शिकवलं तर तुमची मुलं पण नक्कीच बोलतील. धीर धरा, खात्री बाळगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि अशा पालकांपर्यंत पोचवायला विसरू नका. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.